बघा ते नुसतं लवाड गावातनं बोलवलं शेखरने. आता ही भिजलेली साखर बघितलेली व्यापारी घेतील का? आपण बघितली साखर आणि आता ते गोडाऊन का दाखवत नाहीत? त्या गोडाऊन कीपर इथं असताना त्याला आदेश दिला की गोडाऊन दाखवू नका आणि MD इथनं निघून गेला, मोबाईल बंद केला. काय त्याचा अर्थ आहे? आणि ही जी साखर आहे भिजलेली साखर होती रात्री त्यांनी त्यावरचं कागद आणून टाकलेली साखर टाकली ते आपण सगळ्यांनी बघू नये. मग साखर भिजलेली आहे, आता तुम्ही पाहणी करताय. मग आता तुम्ही अजित पवारांना काय आव्हान कराल? अजित पवार यांनी आव्हान केलेलं आहे की जर साखर भिजली नसेल तर अण्णांनी सगळे उमेदवार माघार घ्यावे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे जे आहे ना माघार घ्यायचा प्रश्न जर भिजली का नाही प्रश्न आहे. लक्षात आलंय का? आता हे आता बघितलेली साखर व्यापारी घेतील का? काय घेणार नाही. साधारणतः किती साखर भिजल्याचं निदर्शनास आलंय अण्णा आपल्या? आता हे जे आहे ना रेकॉर्ड प्रमाणे 60,000 होते, 59,500. किती सभासदांचं त्या ठिकाणी नुकसान झालं असं वाटतंय तुम्हाला? 11 कोटी आणि 40 लाखाची साखर आहे. आजच्या 38 रुपयाने हिशेब केला 60,000 होतं म्हणजे 30,000 क्विंटल. आज तुम्ही इथल्या गोडाऊनला आला, तुम्हाला हे गोडाऊन पाहून दिलं नाही, काय नेमकं कारण होतं? कारण म्हणजे साखर भिजली म्हणून दाखवून दिलं, बघून दिलं नाही. हे बघा बोर्डाच्या मीटिंगमध्ये हा विषय झालेला आहे. ज्यावेळेला पत्रा फुटला आणि पावसाच्या पाण्याने साखर भिजली, GB अण्णा आम्ही त्याच्या मीटिंगचे साक्षीदार आहोत. दोघं बोर्डात संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये विषय झाला आहे आणि त्यामुळं त्या विषयाला 100% अर्थ आहे. आता तिथली भिजलेली साखर तिथनं उचलून 14 नंबर गोडाऊनला टाकली, इतर ठिकाणी टाकली. ताडपत्री टाकतात ही वर असते, पण भिजलीच नव्हती असेल तर गोष्ट वेगळी, पण भिजलीच आहे 100% बोर्डाच्या मीटिंगमध्ये जर MD सांगत असतील मग खरं काय? तिथं भाषणात बोलतात ते खरं का? वास्तव आहे ते खरं? वास्तव खरं. हा, मग तुम्ही चुकीचं सांगायचं काम चाललंय त्यांचं. आज काय पाहायला मिळेल तुम्हाला? MD फोन उचलतायत का तुमचा? MD का MD फोन स्विच ऑफ करून बसलेत. ड्रायव्हरला फोन केला, म्हणलं कुठं गेलाय? ते म्हणजे आम्ही तहसील कचेरीत गेलोय. तहसील कचेरीमध्ये मी ड्रायव्हरला सांगितलं कुठं बाहेर आहे, म्हणलं 5 मिनिटात तिथं जातो, फोन देतो. आत गेला, मी परत दुसरा फोन लावला. तो म्हणला आत गेलो तर तहसील कार्यालयात MD नाहीत. म्हणजे एवढं लबाडी करायची कारणच नाही ना. तहसील कार्यालयात आहेत MD तर त्यांनी फोन घ्यायला पाहिजे. ड्रायव्हर आहे बरोबर जो गेलेला आहे तो. मग असं असताना MD आदेश देत नाहीत गोडाऊन बघायचा. चाव्या इथेच, गोडाऊन किपर इथंच आहे, सगळं इथं. तुम्ही MDची तक्रार कोणाकडे करणार आहे आता? आम्ही योग्य वेळेला योग्य ठिकाणी तक्रार करतो. तुम्ही सातत्यानं भाषणामध्ये उल्लेख करताय गोडाऊनच्या एस्टिमेटपेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी जवळपास 55 लाख रक्कम दिली. मग असं असताना साखर एवढी मोठी भिजल्याचा आरोप तुम्ही करताय. या सगळ्या गलतान कारभाराला नेमकं जबाबदार कोण आहे? जबाबदार हे संचालक मंडळ. आता काय अडचण आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.